राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातली एक मोठी बातमी समोर आली आहे। बाबा सिद्दीकी हत्येमागे भारतनगर इथला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प कारणीभूत आहे असं जबाबामध्ये झिशान सिद्दीकी यांनी म्हटलेलं आहे। झिशान यांच्या जबाबामध्ये बिश्नोई गँगचा कोणताही उल्लेख नाही। वडिलांच्या हत्येला एसआरए पुनर्विकास प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोप झिशान यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। झिशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी वडिलांच्या डायरीचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। झिशान सिद्दीकी यांनी जबाब नोंदवल्यानंतर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, नेहमी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो असं कंबोज यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या हत्येनंतर मला मोठा धक्का बसला होता अशी प्रतिक्रिया कंबोज यांनी दिलेली आहे। त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी हत्येमागे भारतनगर इथला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प कारणीभूत असल्याचा जबाब झिशान सिद्दीकी यांनी नोंदवलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला गेलेला आहे। एसआरए प्रकल्प यासाठी कारणीभूत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणखी कोणकोणती माहिती त्यांनी दिली आहे? नक्कीच श्वेता, आपण जर बघितलं तर 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली होती आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी झिशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवलेला होता आणि जो जबाब त्यांनी नोंदवलेला आहे त्यातून त्यांनी बरेच मोठे खुलासे केलेले आहेत। खरं तर आतापर्यंत म्हणजे हत्येनंतर बिश्नोई गँगचा एक अँगल होता, कारण बिश्नोई गँगने हत्येची जी जबाबदारी आहे ती स्वीकारलेली होती। त्यानंतर त्याच अनुषंगाने संपूर्ण तपास केला जात होता। मात्र आता जी माहिती समोर येते, जी खुलासे जबाबातून झिशान सिद्दीकी यांच्या जबाबातून बाहेर आलेले आहेत, त्या अनुषंगाने म्हटलं जाते की त्यांची अशी मागणी आहे की एसआरए प्रकल्पातून खरं तर त्या अँगलने आता तपास झाला पाहिजे आणि त्यात त्यांनी 2 महत्त्वाची नावं सुद्धा घेतलेली आहे, म्हणजे मोहित कंबोज जे भाजपचे नेते आहेत आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी, म्हणजे मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दीकी यांचं रोज बोलणं व्हायचं। ज्या दिवशी बाबांची हत्या झाली खरं तर त्या दिवशी सुद्धा त्यांचं व्हॉट्सअपद्वारे बोलणं झालेलं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचसोबत अनिल परब यांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। बाबा सिद्दीकी हे रोज डायरी लिहायची त्यांना सवय होती। दैनंदिन म्हणजे दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडायच्या, जे काम ते रोज करायचे, ज्यांच्याशी ते रोज बोलायचे, त्या सगळ्यांचा उल्लेख त्यांच्या डायरीमध्ये असायचा। हत्या झाल्यानंतर त्यांची डायरी बघितल्यानंतर मोहित कंबोज यांचं नाव त्या डायरीमध्ये होतं आणि मोहित कंबोज यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की गेल्या 15 वर्षापासून वेगवेगळ्या कामांसाठी त्यांचं बोलणं व्हायचं, त्यांचे चांगले संबंध होते। मात्र त्यांच्या हत्येमुळे मलाही मोठा धक्का बसला होता असं त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये म्हणजे 4 पानी जबाब त्यांचा नोंदवण्यात आलेला आहे। त्या 4 पानी जबाबामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळी माहिती दिलेली आहे, जेणेकरून पोलीस सुद्धा वेगवेगळ्या अँगलने तपास करेल। त्यात त्यांनी बिश्नोई गँगचा उल्लेख टाळलेला आहे। एसआरए प्रकल्पाचा त्यांनी अँगल सांगितलेला आहे। एसआरए प्रकल्पामुळे कुठेतरी हे सगळं प्रकरण घडलेलं असावं असं त्यांना संशय आहे। त्यामुळे सुरुवातीलाच त्यांनी ज्या प्रकारे तपास सुरू होता, चौकशी सुरू होती, त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले होते। मात्र आता एसआरएचा अँगल आल्यामुळे त्याच्यामध्ये आता कोण कोण आहे, नक्की बिल्डर कोण आहे, वाद काय होता, या सगळ्या बाबतची आता कशा पद्धतीने माहिती समोर येते, या संदर्भात पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।